दिनांक 30 डिसेंबर 1930 रोजी इंग्लंडवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माता रमाई यांना लिहिलेलं पत्र आजही काळजाला पिळून टाकतं. हे पत्र जसं भावनिक आहे त्याचप्रमाणे माता रमाईचा त्याग बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. डॉक्टर बाबासाहेब हे अतिशय उच्च दर्जाचे साहित्यिकसुद्धा होते, हे या पत्रावरनं दिसून येतं. रमा, कशी आहेस रमा तू? तुझी यशवंताची आज मला खूप आठवण आली. तुमच्या आठवणीनं मन खूपच हळवं झालं आहे आज. मागल्या काही दिवसातली माझी भाषणे फारच गाजली. परिषदेतील सर्वोत्कृष्ट भाषणे, प्रभावी वक्तृत्वाचा सर्वोत्कृष्ट नमुना असे माझ्या भाषणाबद्दल इकडच्या वर्तमानपत्रातून लिहून आले आहे. या पहिल्या गोलमेज परिषदेतील माझ्या भूमिकेचा विचार मी करत होतो आणि डोळ्यापुढे आपल्या देशातील सर्व पीडितांचे संसार माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले. दुःखाच्या डोंगराखाली ही माणसे हजारो वर्ष गाडली गेली आहेत. या गाडलेपणाला पर्याय नाही, हीच त्यांची समजूत आहे. मी हैराण होतो आहे रमा, पण मी झुंज देतो आहे. माझी बौद्धिक शक्ती परमवीर झाली आहे जणू. खूप भावना मनात दाटून आल्या आहेत. खूपच हळवे झाले आहे मन, खूपच व्याकुळ झाले आहे मन. आणि घरातल्या तुम्हा सर्वांची आठवण आली. तुझी आठवण आली, यशवंताची आठवण आली. मला तू बोटीवर पोचवायला आली होतीस. मी नको म्हणत होतो तरी तुझं मन तुला धरवलं नाही. तू मला पोचवायला आली होतीस. मी गोलमेज परिषदेला जात होतो. माझा सर्वत्र जय जयकार सुरू होता. तू पाहत होतीस. तुझं मन गदगदून आलं होतं. कृतार्थतेनं तू ओथंबून आली होतीस. तू शब्दांनी बोलत नव्हतीस, पण तुझे डोळे जे शब्दांना सांगता येत नव्हते तेही सांगत होते. तुझं मौन शब्दाहून अधिक बोलकं झालं होतं. तुझ्या गळ्यातील आवंढा तुझ्या ओठापर्यंत येऊन थडकत होता. ओठातील शब्दांच्या भाषेपेक्षा डोळ्यातील आसवांचीच भाषा त्यावेळी तुझ्या मदतीला धावली होती. आणि आता इथे लंडनमध्ये या साऱ्या गोष्टी मनात उभ्या राहिल्या आहेत. मन नाजूक झालं आहे. जीवात कालवाकालव होत आहे. कशी आहेस रमा तू? आपला यशवंत कसा आहे? माझी आठवण काढतो तो. त्याचे संधिवाताचे दुखणे कसे आहे? त्याला जप रमा. आपली 4 मुलं आपल्याला सोडून गेलीत. आता आहे फक्त यशवंत. तोच तुझ्या मातृत्वाचा आधार आहे आता. त्याला आपलं जपलं पाहिजे. यशवंताची काळजी घे रमा. यशवंताला खूप अभ्यास करायला लाव. त्याला रात्री अभ्यासाला उठवीत जा. माझे बाबा मला अभ्यासासाठी रात्री उठवीत, तोवर ते जागे राहत. मला ती शिस्त त्यांनी लावली. मी उठलो, अभ्यास सुरू केला की ते झोपत असत. अगदी प्रारंभी मला रात्री अभ्यासाला उठण्याचा कंटाळा येई. त्यावेळी अभ्यासापेक्षा झोप महत्त्वाची वाटे. पुढे तर आयुष्यभरासाठी झोपेपेक्षा अभ्यासच मोलाचा वाटत राहिला. याचं सर्वात जास्त श्रेय माझ्या बाबांना आहे. माझ्या अभ्यासाची वाट तेवत राहावी म्हणून माझे बाबा तेलासारखे जळत राहत. त्यांनी रात्रीचा दिवस केला, अंधाराचा उजेड केला. माझ्या बाबांच्या कष्टांना आता फळं आली. फार फार आनंद वाटतो रमा आज. रमा, यशवंताच्या मनाला असाच अभ्यासाचा छंद लागला पाहिजे. ग्रंथाचा त्यानं ध्यास घेतला पाहिजे. रमा, वैभव, श्रीमंती या गोष्टी निरर्थक आहेत. तू अवतीभोवती पाहते आहेसच. माणसं अशाच गोष्टींच्या सारखी मागे लागलेली असतात. त्यांचं जीवन जिथून सुरू होतात तिथंच थांबलेले असतात. या लोकांचे आयुष्य जागा बदलत नाहीत. आपल्याला असं जगून चालायचं नाही रमा. आपल्याजवळ दुःखाशिवाय दुसरं काहीच नाही. दारिद्र्य, गरिबी याच्याशिवाय आपल्याला सोबत नाही. अडचणी आणि संकटे आपल्याला सोडत नाहीत. अपमान, छळ, अवहेलना या गोष्टी आपल्याला सावलीसारख्या जखडलेल्या आहेत. मागे अंधारच आहे. दुःखाचे समुद्रच आहेत. आपला सूर्योदय आपणच झाले पाहिजे रमा. आपणच आपला मार्ग झाला पाहिजे. त्या मार्गावरती दिव्यांची ओळ आपणच झाली पाहिजे. त्या मार्गावरती जिद्दीचा प्रवास आपणच झालं पाहिजे. आपणाला दुनिया नाही, आपली दुनिया आपणच निर्माण केली पाहिजे. आपण असे आहोत रमा. म्हणून म्हणतो, यशवंताला खूप अभ्यास करायला लाव. त्याच्या कपड्यांची काळजी घे. त्याची समजूत घाल. त्याच्या जिद्द जागव. मला तुझी सारखी आठवण येते. यशवंताची आठवण येते. मला कळत नाही असं नाही रमा. मला कळतं की तू दुःखाच्या या वणव्यात स्वतः करपून जात आहेस. पाने गळत जावीत आणि जीव सुकत जावा
त्याप्रमाणे तू होते आहेस. पण रमा, मी तरी काय करू? एका बाजूने हात धुवून पाठीशी लागलेलं दारिद्र्य, दुसऱ्या बाजूनं माझ्या जिद्दीनं घेतलेला वसा ज्ञानाचा. मी ज्ञानाचा सागर उपसतो आहे. मला इतर कशाचे यावेळी भान नाही, पण ही शक्ती मला मिळवण्यात तुझाही वाटा आहे. तू इथे माझा संसार शिवत बसली आहेस. आसवांचे पाणी घालून माझे मनोबल वाढवित आहेस. म्हणून मी बेभान मनानं ज्ञानाच्या तळगर्भात वेध घेतो आहे. खरं सांगू रमा, मी निर्दयी नाही. पण जिद्दीचे पंख पसरून आकाशात उडणाऱ्या मला कुणी साधही घातली तरी यातना होतात. माझ्या मनाला खरचटतं आणि माझ्या रागाचा भडका उडतो. मलाही हृदय आहे रमा, मी कळवळतो, पण मी बांधलो गेलो आहे क्रांतीशी. म्हणून मला माझ्या स्वतःच्या भावना चितेवर चढवाव्या लागतात. त्याच्या तुला, यशवंतालाही कधी झळा पोचतात, हे खरं आहे. पण यावेळी रमा, मी हे उजव्या हाताने लिहितो आहे आणि डाव्या हाताने अनावर झालेली आसवे पुसतो आहे. सुडक्याला सांभाळ रमा, त्याला मारू नको. मी त्याला असे मारले होते. त्याची आठवण कधी त्याला करून देऊ नकोस. तोच आता तुझ्या काळजाचा एकुलता एक घड आहे. माणसाच्या धार्मिक गुलामगिरीचा, आर्थिक आणि सामाजिक उच्चनीचतेचा आणि मानसिक गुलामगिरीचा पत्ता मला शोधायचा आहे. माणसाच्या जीवनात या गोष्टी ठाण मांडून बसलेल्या आहेत. त्यांना पार जाळून पुरून टाकता आलं पाहिजे. समाजाच्या स्मरणातून आणि संस्कारातूनही या गोष्टी नाहीशा झाल्या पाहिजेत रमा. तू वाचते आहेस आणि तुझ्या डोळ्यात आसवं आली आहेत. कंठ दाटला आहे. तुझं काळीज थरथरायला लागलं आहे. ओठ कापू लागले आहेत. मनात उभे राहिलेले शब्द ओठांपर्यंत चालतही येऊ शकत नाहीत. इतकी तू व्याकुळ झाली आहेस. रमा, तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर, तू मनसाथी म्हणून मिळाली नसतीस तर काय झालं असतं? केवळ संसार सुखाला ध्येय समजणारी स्त्री मला सोडून गेली असती. अर्धपोटी राहणं, गोवऱ्या वेचायला जाणं, शेण वेचून त्याच्या गोवऱ्या थापणं किंवा गोवऱ्या थापायच्या कामावर जाणं कुणाला आवडेल ग? स्वयंपाकासाठी इंधन गोळा करायला जाणं मुंबईत कोण पसंत करेल? घराला ठिगळे लावणं, वस्त्रांना शिवत राहणं, एवढ्याच काड्याच्या पेटीत महिना निभला पाहिजे, एवढेच धान्य, एवढंच तेलमीठ पुरलं पाहिजे, हे माझ्या मुखातून बाहेर पडलेले गरिबीचे आदेश तुला गोड वाटले नसते तर माझं मन फाटून गेलं असतं. माझ्या जिद्दीला तडे गेले असते. मला भरती येत गेली नसती आणि तिला त्यावेळी लगेच ओहोटीही लागली असती. माझ्या स्वप्नांचा खेळच पार विस्कटून गेला असता रमा. माझ्या जीवनाचा सगळा सूर बेसूर झाला असता. सगळीच मोडतोड झाली असती. सगळा मनस्ताप झाला असता. मी कदाचित खुरटी वनस्पतीच झालो असतो. जप स्वतःला, जशी जपतेस मला. लवकरच यायला निघेन, काळजी करू नकोस. सर्वांस कुशल सांग. कळावे, तुझा भीमराव. लंडन, 30 डिसेंबर 1930.